नमस्कार मित्रांनो, बघा हीटरला पाणी लावलेलं आहे मी आणि माझं पाणी किती उकळत आहे। पाणी खूपच गरम झालेलं होतं म्हणून मी काय केलं, चला आपण डोकं देऊन घेऊया म्हणलं। मग मी केसामध्ये माझ्या खूप डॅन्ड्रफ पण झाला होता म्हणून मी काय केलं, एक केसाला दही लावून स्वच्छ असं डोकं धुवून घेतलं। मी बाहेर उघाड होती, खूप फ्रेश वातावरण होतं, ऊन काही नव्हतं पण छान वातावरण होतं, अशी उघाड होती, खूप भरपूर हवा सुटलेली होती। म्हणून मी डोकं धुवून घेतलं। डोकं कोरडं पण केलं आहे माझं, केस कोरडं पण केलेले आहेत बघा तुम्ही। मग म्हटलं चला आता आपण कपडे धुवून घेऊया, कारण सर्वांचे कपडे पडले होते आणि एक्स्ट्राचे पण खूप कपडे होते म्हणून मी काय केलं, सर्वांचे कपडे निरम्याच्या पाण्यामध्ये भिजू घातले। म्हणजे कपडे भिजवल्यामुळं कपडे कसे खळखळ निघतात, स्वच्छ निघतात कपडे आणि कपडे धुण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही म्हणून मी कपडे भिजू घातले आणि लागलीच 5 मिनिटांनी कपडे धुवायला सुरुवात केली। कारण कंटाळा करून जमत नाही, परत आपले लेकरं शाळेतून येतात, पुन्हा आणखीन लेकरं कामं करू देत नाहीत म्हणून मी कंटाळा न करता सर्वांचे तेवढी कपडे धुवून टाकलेली आहे। मला चला आता परत एकदा ते सर्वांचे कपडे स्वच्छ पाण्यामध्ये आपण पिळून घ्यावी, म्हणजे कसं साबणाचा निरम्याचा वास येत नाही बरं का। म्हणून सर्वांचे कपडे मी एका स्वच्छ पाण्यामध्ये पिळून घेतलेली आहे। बघा तुम्ही किती कपडे पडले आहेत, केवढे कपडे पडलेले आहेत आणि एवढे कपडे धुवून माझे हात पण दुखत होते, पण कंटाळा करून चालत नाही ना। मग मी काय केलं, सर्वांचे कपडे घेतले, एका बकेटामध्ये टाकले सर्वांचे कपडे। चला म्हणलं आता 5 मिनिट पण बसायचं नाही, कारण एकदा बसलं ना तर बसावंच वाटतं, पुन्हा कंटाळा येतो। मग सर्वांचे कपडे मी घेऊन निघाले। गच्चीवर जाणार होते मी कपडे वाळू घालण्यासाठी, पण गच्चीवर मी काही गेलं नाही कारण उघाड होती आणि थोडंसं ऊन पण पडलं होतं। सकाळी काही ऊन नव्हतं पण आता ऊन पडलेलं आहे। मग बघा तुम्ही इथं वॉल कंपाऊंड दिसत आहे आणि त्याला ग्रिल पण आहे आणि सर्वांचे कपडे मी हळूहळू त्या ग्रिलवर वाळू घालायला टाकत आहे। बघा तुम्ही वारं किती सुटलेलं आहे, एकदम छान वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि माझी पण कामे सकाळी झालेली आहेत, लवकर झालेली आहेत। खाली कपडे पडतील अशी मला भीती वाटतच होती, कारण वारच खूप सुटलं होतं तसं, पण खाली काय माझे कपडे पडलेले नाहीत बघा तुम्ही। मग मी प्रत्येक कपड्याला काय केलं, चिमटे लावले, कारण कपडे खाली पडू नये म्हणून, कारण परत आपल्यालाच काम लागतं ना कपडे खाली पडल्यावर, परत त्याला पिळा, त्याला माती लागते, त्याला धूळ लागते धुतलेल्या कपड्याला, म्हणून प्रत्येक कपड्याला मी चिमटे लावले। माझं सगळं काम झालेलं आहे बघा तुम्ही, कपडे पण वाळवायला घातलेले आहेत। म्हणलं चला आता आराम करूया आपण, पण तेवढ्यातच बघा तुम्ही माझा मुलगा आला शाळेतून, मला मम्मी म्हणत होता तो। मग मला म्हणला तो, मम्मी माझ्यासोबत तुला थोडंसं खेळावंच लागेल, म्हणून मी काय केलं, बघा तुम्ही इथं माझा मुलगा आहे आणि इथं माझी मुलगी पण आहे छोटीशी, दोघं पण आहेत। त्याच्यासोबत थोडंसं मी क्रिकेट खेळलं, क्रिकेट खेळलं, मी बॉलिंग केली आणि तो बॅटिंग करत होता छानपैकी। मी त्याला थोडासा टाईम पण दिला आणि त्याला म्हणलं चल बाळा आता तू थोडासा होमवर्क कर आणि मला पण थोडंसं आराम करू दे। अशा प्रकारे माझा हे बघा सगळा दिवस गेलेला आहे, माझं काम पण झालेलं आहे। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, बाय।